नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. नूतनीकरणानंतर भरतनाट्य मंदिर पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला सज्ज झाले आहे. अरुंद खुर्च्या, उकाडा सहन करत सळसळत्या तरुणाईचा कल्लोळ आणि जल्लोषासाठी भरतनाट्य मंदिर एकेकाळी प्रसिद्ध होते. परंतु आता रंगमंदिराचे नूतनीकरण पूर्ण झाले असून भरतनाट्य मंदिराचे लोकरंजन पुन्हा सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे यावेळी 22व्या संगीत नाट्य महोत्सवाचेही उद्घाटन झाले. रंगमंदिराचे उद्घाटन आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते खुर्चीची पूजा करून करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, ज्येष्ठ रंगकर्मी नारायण बोडस, भरतनाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष विजय वानकर, उपाध्यक्ष आनंद पानसे, सचिव दीपक दंडवते उपस्थित होते. तसेच नाट्य संगीत महोत्सवाची सुरुवात संगीत मृगरंजनी या नाटकाने झाली. मागील 2 महिन्यांपासून नूतनीकरणासाठी बंद असलेल्या या रंगमंदिरात लेदरच्या अरुंद खुर्च्या काढून रुंद आणि कुशनच्या खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच केवळ पंख्यांवर रंगमंदिर अवलंबून नसून एअर कूलिंग प्लांट बसवण्यात आला आहे. त्याचे काही आउटलेट्सही रंगमंचावर दिले आहेत. अशा प्रकारची सुविधा रंगमंदिरात करणारे हे पहिलेच रंगमंदिर आहे. तसेच सभागृहाच्या मागच्या बाजूस एक क्राय रूमही तयार केले आहे. दिलेल्या पैशाचा योग्य वापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण हे रंगमंदिर आहे. ते व्यासातील बसवलेलं नाटक आहे मृगरंजनी, आणि त्यामध्ये पंडित राम मराठे यांची नात प्राजक्ता ही त्या ठिकाणी काम करणार आहे. माननीय नंदन जोशी हा नांदेडचा गावामध्ये कलावंत काम करणार आहे. आपला राम पाहिलेला आहे त्यावेळी आपण केलेलं. तर या सर्व दृष्टीनं या भरतनाट्य मंदिराचा या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ या ठिकाणी होतो. आणि नूतनीकरण होत असताना मला काही कल्पना नाही, परंतु राजकारणातल्या माणसाच्या हातून खुर्चीची पूजा केली. ते प्रत्यक्ष हात फुलवले, पूजा केली. तसं रोज आम्ही खुर्चीची पूजा करतो असो. परंतु या सगळ्या नूतनीकरणामध्ये मला खरंच माननीय रवींद्र खरे आणि त्यांच्या बांधकर आणि सहकार्याने अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. यामध्ये जे जे सहभागी झाले त्या सर्वांचा आपण या धारीवालांच्यापासून केदारींच्यापर्यंत निशांबाईंच्यापर्यंत सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. आणि खरोखर खुर्च्या फार चांगल्या केलेल्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी इयत्ता 9वी पासूनच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करणार, अशी घोषणा केंद्रीय मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल यांनी केली. मायर्स MITच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हायर एज्युकेशन पॉलिसी अँड यूथ ॲस्पिरेशन्स या विषयावर सिब्बल बोलत होते. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक प्राध्यापक S परशुरामन, डॉक्टर विश्वनाथ कराड, राहुल कराड, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश घोंगडे उपस्थित होते. यावेळी सिब्बल यांच्या हस्ते 3ऱ्या भारतीय छात्र संसदेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सिब्बल म्हणाले, LPG पेट्रोलवर सबसिडीचा विचार करणारे धनिक मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरता 25% जागा द्यावी याबाबत फारसे बोलताना दिसत नाहीत. नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन फ्रेमवर्कद्वारे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. इयत्ता 9वी पासून या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रमाणपत्रेही देण्यात येतील. कौशल्याधारित शिक्षणाकरता व्यावसायिक अभ्यासक्रमांची आज शालेय अभ्यासक्रमात समावेशाची गरज आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य हेच भारताचे भविष्य आहे. त्यामुळे गुणवत्ता महत्त्वाची आहे. परंतु ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही, तर समाज आणि विद्यापीठे संस्था चालकांची देखील आहे. देशात रोजगारांचा तुटवडा भासत आहे, परंतु कायमच केंद्र सरकारवर अवलंबून राहणे अयोग्य आहे. शिक्षणाच्या अधिकारामुळे शिक्षणाबाबतचा आधार मिळाला आहे, परंतु केंद्र सरकारविषयीचे गैरसमज दूर करायला हवेत. शिक्षण विषयक अनेक गैरसमजुती पसरल्या
पसरल्या आहेत. केंद्र सरकार शिक्षणास प्राधान्य देईल, मात्र उत्तम शिक्षक निर्मितीचे कार्य मात्र संस्था आणि विद्यापीठे यांचेच आहे, असेही सिब्बल यांनी यावेळी सांगितले. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि कॅनडामधील डग्लस कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम येणार आहे, अशी माहिती नियामक मंडळ अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर, नियामक मंडळ सदस्य सुनील खेडकर, उपाध्यक्ष प्रसाद गोरे आणि गरवारे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य उमराणी यांनी दिली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी 1860 साली स्थापन झालेली एक अग्रगण्य संस्था आहे. सोसायटीद्वारे पुणे, सासवड, बारामती, शिरवळ, नवी मुंबई, चिपळूण आणि अहमदनगर येथे 40 विविध प्रकारच्या शाळा, कॉलेज, मॅनेजमेंट संस्था, आयुर्वेदिक महाविद्यालय, मुलींची सैनिकी शाळा, हॉस्पिटल अशा अनेक शैक्षणिक संस्था चालवल्या जातात. भारतात व्यवस्थापन शास्त्राकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ आहे, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने कॅनडामधील डग्लस कॉलेज बरोबर 11 एप्रिल 2012 रोजी व्हँक्युव्हर, कॅनडा येथे एक प्राथमिक करार केला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना पुणे आणि कॅनडा येथे व्यवस्थापनशास्त्र शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रारंभी गरवारे कॉमर्स कॉलेज येथे शिक्षण घेतल्यानंतर कॅनडामधील डग्लस कॉलेज येथे शिकण्याची, राहण्याची आणि नोकरीची संधी मिळेल. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि डग्लस कॉलेज यांच्या संयोगाने 3 प्रकारचे विविध कोर्सेस जून 2012 पासून गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 12वी पास विद्यार्थ्यांकरता 5 वर्षांचा BBA डबल डिग्री कोर्स, ज्यामध्ये पहिले 3 वर्षे मुले पुण्यात शिकतील, त्यांना पुणे विद्यापीठाची डिग्री मिळेल. त्यानंतरची 2 वर्षे मुले कॅनडात शिकतील. त्या 2 वर्षांनंतर त्यांना BBA ची डिग्री मिळेल. या 2 वर्षात मुलांना शिकत असताना कामही करता येईल. तसेच कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांचे वर्क परमिट मिळेल. जे विद्यार्थी यावर्षी BBA पूर्ण करत आहेत त्यांना 2 वर्षे कॅनडात शिकण्याची आणि कॅनडातील BBA पदवी मिळवता येईल. त्याआधी मुलांना गरवारे कॉलेजमध्ये ओरिएंटेशन करणे गरजेचे आहे. या कोर्सच्या प्रवेशासाठी मर्यादित जागा आहेत. कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचे वर्क परमिट मिळेल. इतर पदवीधरांसाठी डग्लस कॉलेजमध्ये प्रोफेशनल सेल्स, मार्केटिंग, अकाउंटिंग, इंटरनॅशनल फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस या विषयात 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमा करता येणे शक्य आहे. यासाठी विद्यार्थ्यांना गरवारे कॉलेजमध्ये ओरिएंटेशन करणे गरजेचे आहे. हा कोर्स केल्यानंतर त्यांना 1 वर्षाचे वर्क परमिट मिळेल. 2 डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 3 वर्षाचे वर्क परमिट मिळेल. अधिक माहितीसाठी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या 02041038300 या क्रमांकावर संपर्क साधावा. देशात ज्येष्ठांची संख्या वाढत असून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्राचे अध्यक्ष शरदचंद्र गोखले यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत समाधानी वार्धक्य या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर डॉक्टर KH संचेती, दीर्घायू केंद्राच्या संचालिका अंजली राजे, मनोविकार तज्ज्ञ हेमंत चांदोरकर उपस्थित होते. गोखले म्हणाले, वृद्धांसाठी सरकार मोठ्या प्रमाणावर सवलती निर्माण करत आहे, मात्र लोकसंख्येतील बदल आणि भारताचा विकास यांची सांगड कशी घालायची असा सरकारपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. वृद्धांच्या समस्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वयात कमावणारे हात कमी होतात आणि सेवांची मागणी वाढत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र संचालनालयाची गरज आहे. ज्येष्ठांच्या शारीरिक देखभालीसाठी आरोग्य केंद्र काढण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. म्हातारपणात अनेक समस्यांमुळे नैराश्य निर्माण होते, मात्र आपल्याकडे लक्ष देण्यासाठी ज्येष्ठांनी दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच ज्येष्ठांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याची बाब चिंताजनक असल्याचेही गोखले यांनी सांगितले. चांदोरकर म्हणाले, वार्धक्य ही सामाजिक प्रक्रिया असून ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पद्धतीने होत असते. या वयात स्वभाव आणि व्यक्तिमत्वात अनेक बदल होत असून आजारपण आणि ताणतणावांमुळे नैराश्य येते. यावर उपाय करण्यासाठी 40 ते 45 या वयापासून म्हातारपणाच्या
व्यायामाचे नियोजन करणे गरजेचे आहे. डॉक्टर संचेती म्हणाले, या वयामध्ये मेंदूची कार्यक्षमता कमी होते, मात्र ध्यान केल्याने ती वाढण्यास मदत होते. वार्धक्यामध्ये अनेक बदल होतात, मात्र यावर मात करण्यासाठी हास्य, योग, प्राणायाम यांच्याद्वारे जीवनात समाधान निर्माण करता येते. अनेक अवयवांच्या आरोग्याच्या व्यायामाविषयीचे प्रकार संचेती यांनी यावेळी सांगितले. येरोडा कारागृहातून पॅरोल मिळवून पसार झालेल्या अरुण गवळी टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून पिस्तूल आणि 2 कारतुसे जप्त करण्यात आली. डांगे चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. एकनाथ अर्जुन मोहिते असे अटक केलेल्याचे नाव आहे. मोहिते हा सराईत गुन्हेगार आहे. तो मुंबईतील कुख्यात अरुण गवळी टोळीशी संबंधित आहे. त्याच्या विरुद्ध पुणे, लोणावळा, वडगाव मावळ, रायगड, नगर, सातारा, जेजुरी येथे खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल आहेत. लोणावळा येथे दरोडा घातल्याप्रकरणी मोहिते याला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. 2007 मध्ये तो येरोडा कारागृहातून पॅरोल मिळवून बाहेर पडला. त्यानंतर तो पसार झाला. पॅरोल मिळवून बाहेर पडल्यानंतर 2008 मध्ये त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. मोहिते हा डांगे चौकातील हॉटेल परिसरात साथीदारांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बापू गुतवळ, सहाय्यक निरीक्षक यशवंत फुलवडे, कर्मचारी रघुनाथ मोरे, अरुण बुतकर, विलास पलांडे, विनोद साळुंके, आसिफ पटेल, सोमनाथ बोराडे आदींनी ही कामगिरी केली. एनडीएच्या निर्णयाविरोधात अहिरे गावच्या 150 ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. एनडीएच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाण्यासाठी का अडवता अशी विचारणा करून फाटकाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 जणांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भगवान वांजळे आणि इतर 20 जणांविरुद्ध एनडीएचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी कमल किशोर सिंग यांनी फिर्याद दिली होती. एनडीएच्या प्रवेशद्वारातील सुरक्षा कडक करण्याबाबत वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार सिंग आतमध्ये जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करत होते. सोमवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास वांजळे यांच्यासह 15 ते 20 जणांचा जमाव एनडीएच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्यांनी तुम्ही लोकांना का अडवता अशी विचारणा करून गोंधळ घातला. तसेच प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला अशी खोटी फिर्याद गावकऱ्यांच्या विरोधात दिली. तसेच या उलट एनडीएच्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली असून आमची तक्रार घ्यावी या मागणीसाठी अहिरे गावच्या 150 ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी वारजे पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन केले. अहिरे गावचे सरपंच भगवान वांजळे आणि इतर 15-20 ग्रामस्थांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार एनडीएच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र ही तक्रार जाणून-बुजून केल्याचा आरोप अहिरे ग्रामस्थांनी केला आहे. आमदार भीमराव तापकीर म्हणाले, गावाला जाणारा रस्ता एनडीएच्या हद्दीतून असल्याने अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची अडवणूक होत आहे असंही त्यांनी सांगितले. 3 तास रस्ता बंद ठेवणार आहे. आम्ही इथून मागे अहोरात्र थांबलो, कुठेही गेलो नाही. खाली झाली आमची परेडच्या दिवशी वगैरे. आजपर्यंत आम्ही कुठलाही एनडीए मध्ये गैरकाम केलेलं नाही. पण ह्या वेळेस जे केलं आता तुमच्या समक्ष आठवड्यापर्यंत सोडणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर सांगा ना, त्याच्यानंतर आम्ही आपल्या कोंडवा गेटला आलो. कोंडवा गेट उघड, सगळी गेट उघडी होती. आयला गेटला आलो, आणि हे सगळं तो यांना हसत होता आणि चिडवत होतो. साथीदार पण वाचन सगळं बेकायदेशीर मंडळी. मी काही पूर्ण ज्यावेळेस ही गावं तिथं आणि ह्या गावातून यांचा कायमस्वरूपी रस्ता आहे. आज ते काय चालेल येत नाही, परंतु या संदर्भात जेव्हा अडचणी इथं आपल्याला काय याच्यातून मार्ग काढायचा आहे. तर मार्ग काढत असताना तुमचं सहकार्य आम्हाला आतापर्यंत असं तात्पुरतं भेटलं की असं माझं मत आहे. आमचे सगळे आता दुसरं की ज्या अधिकाऱ्यांनी तिथे नोंदवून घेतली त्याच्यावर क्रॉस एफआयआर कारण की इथून मी सहकार्य तुम्हाला केले. आज पोच दिलेली की अशी एनडीए परिस्थितीत आहे की आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करायचे. आपल्याकडे पोच दिला माझ्या